प्रेग्नेन्सीत गर्भसंस्कार खरंच महत्त्वाचे आहेत का? हाय, मी तन्या आणि वेलकम टू द 4th एपिसोड ऑफ प्रेग्नेन्सी सिरीज. तर पहिल्या 3 महिन्यानंतर मला मध्ये थोडा बेड रेस्ट होता. त्यावेळेस मी बालाजी तांबेंचं गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलं होतं. त्यात पंचामृत घेणं खूप गरजेचं होतं, बट दुधामुळे मी ते घेत नव्हते. बट त्यात अजून एक उपाय दिलेला होता, ते म्हणजे पाण्यात एक सोन्याचा कॉईन टाकून ते उकळवायचं आणि ते प्यायचं. ते मात्र मी 9 महिने केले. आता याचा फायदा काय होता हे त्यावेळी लक्षात न घेता, त्याच्यात काही तोटा नाही आहे हे बघून मात्र मी ते घेतलं होतं. त्यानंतर 8व्या महिन्यात मी गर्भसंस्कारचे क्लासेस जॉईन केले होते. डाव्या उजव्या हाताने लिहून काढणं, बाळाला इमॅजिन करणं, बाळाशी बोलणं, त्याचबरोबर योगासनं, मेडिटेशन अशा बऱ्याच गोष्टी गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये मी शिकले. त्याचबरोबर अजून एक गोष्ट होती, म्हणजे तुम्ही कन्सीव्ह करण्याआधी किंवा कन्सीव्ह केल्यानंतर 9 महिने तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या देवाचे मंत्र म्हणायचे असतात, जे मला माहीत नव्हतं. मी ते सगळे स्क्रीनशॉटवरती अटॅच करते. सो तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा कन्सीव्ह करणार असाल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि हे व्हिडिओज नक्की बघा. त्याचबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी आणि सुंदरतेसाठी पण मंत्र असतात, मी ते सुद्धा म्हटले होते. चला, उद्या बाकीचं सांगते. बाय.